श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, कारण जे तुम्हाला व्हिडिओज येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळतात. आणि जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं नाही तर तुम्हाला जर एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलचा हवा असेल, बघायचा असेल, तर तुम्हाला सर्च करूनही सापडत नाही. म्हणून तुम्ही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करा. कारण तुम्ही जर तुमचे अनुभव जास्तीत जास्त लोकांना शेअर केले तर तुम्हाला स्वामी महाराज आणखीन अनुभव देत असतात, आणखीन प्रचिती देत असतात. त्याच्यामुळं तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर बघा, आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. सगळ्यांना नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करायचं किंवा नवनाथ ग्रंथाविषयी माहिती म्हणा, किंवा नवनाथ ग्रंथ हा शब्द तुम्ही ऐकलेलाच असेल. नवनाथ ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. तुम्ही एक ओवी जरी वाचली तरी तुम्हाला इतके अद्भुत असे म्हणजे फरक जाणवतात, की खरंच तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा हा नवनाथ ग्रंथ आहे. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात. मग कोणाची लग्नाची समस्या असते, कोणाची बाहेरच्या बाधेची समस्या असते, कोणाला म्हणजे काही ना काहीतरी काळी जादू केलेली असते, किंवा असं भूतपिशाचं, किंवा घरामध्ये काहीतरी असे चकवा वगैरे घडतात. असं भरपूर काही घडत असतं. तर त्याच्यावर एकमेव उपाय म्हणजे फक्त नवनाथ ग्रंथ आहे, नवनाथ ग्रंथाचं पारायण आहे. पण नवनाथ ग्रंथाचं पारायण हे सगळ्यांनाच करणं शक्य नसतं, कारण त्याचे नियम अटी हे पाळूनच आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं असतं. तर तुम्ही जर हा म्हणजे नवनाथ ग्रंथातला जर 5वा अध्याय वाचला तर 5व्या अध्यायाने काय होतं, तुमच्या घरात जे काही भूत पिशाच किंवा एखाद्या व्यक्तीला जर बाहेरची बाधा झालेली असेल, किंवा त्या व्यक्तीला कोणी असं खाऊ घालून म्हणजे चकवा घडलेला असेल, किंवा आपल्याला बेरात्री काहीतरी आवाज येतोय, किंवा काहीतरी असं भीती वाटल्यासारखं होतंय, अशा तुमच्या असंख्य प्रश्नांवर तुम्हाला नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त 5व्या अध्यायाचं रोज वाचन जर केलं तर तुमच्या घरामधले हे जे काही सगळे प्रॉब्लेम असतील, किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरातल्या त्या व्यक्तीला त्रास होतोय, बेरात्रीचं तिला काही पण दिसतंय, असं आवाज येतोय तुटल्या फुटल्याला, किंवा कोणाच्या रूपामधला आवाज येतोय, किंवा एखादी शक्ती म्हणजे जाताना दिसतीये, बाहेर जाताना दिसते, असं भरपूर जर त्या व्यक्तीला काही होत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही या ग्रंथाचं या अध्यायाचं जर पठण केलं आणि वाचन करून, समजा तुम्ही वाचताना एखादं ग्लास वगैरे तुम्ही जवळ ठेवला आणि त्याच्यावर हात ठेवला आणि या जर अध्यायाचं तुम्ही वाचन केलं आणि ते पाणी जर तुम्ही त्या बाधित व्यक्तीला प्यायला दिलं, आणि आपण जी वाचताना अगरबत्ती लावतो, त्या अगरबत्तीची जी विभूती पडलेली असते ती विभूती जर त्या व्यक्तीला लावली तर त्या व्यक्तीच्या मागे जेवढा काही त्रास आहे ना तो क्षणात निघून जातो. आणि घरामध्ये पण जर वाईट शक्ती असेल, किंवा नकारात्मकता असेल, किंवा कोणी जर बाहेरून असं नजरदोष केलेला असेल तर तोही तुमचा निघून जाईल. तुम्ही फक्त 1 महिना हा अध्याय वाचून बघा, कारण ह्या अध्यायामुळे साक्षात नवनाथ महाराजांनी ही म्हणजे जे काही भूतपिशाचे असतात ते पळून लावलेले आहेत. हे मी तुम्हाला एक त्याचा छोटासा भावार्थ सांगते, की जेणेकरून तुम्हाला या अध्यायाचं महत्त्व समजेल. बघा, हिंगळा देवीचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाला. 12 मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण प्रदेशात तो आला असता वाटेतच त्याला रात्र झाली, म्हणून एका झाडाखाली रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबला. मध्यरात्री जेव्हा त्याला जाग आली तेव्हा रानातून पुष्कळशा पेटलेल्या दिवट्या इकडून तिकडे सारख्या जात येत आहेत असे त्याला दिसले. तेव्हा मच्छिंद्राच्या मनात आले की भूते आपण आताच वश करून घ्यावी, न जाणो पुढेही आपल्याला एखाद्या कार्याला उपयोगी पडतील. असा विचार करून त्याने अंबेने शिकवलेले सर्पाश्र सोडले. त्याचा परिणाम होऊन भूतांची पावले जागीच भूमीत रुतून बसली. त्या रात्री ते
वेताळाच्या अधिपत्याखाली भरणाऱ्या भूतांच्या सभेला निघाली होती, परंतु मच्छिंद्राने त्यांना तेथेच बांधून ठेवल्यामुळे ती जाऊ शकली नाही. इतर सर्व भूते वेताळापाशी गेली होती, परंतु भूते कमी दिसताच वेताळ शरबतीरीला म्हणाला, 12 मल्हार, अरण्यातील भूते का दिसत नाहीत? जा, त्यांना बोलावून आणा. शरबतीरी 5-6 भूते बरोबर घेऊन वायू वेगाने 12 मल्हार अरण्यात आला. तिथे आल्यानंतर त्यांनी सर्व भूते भूमीला घट्ट चिकटलेली पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. झाडाप्रमाणेच भूतेही एका जागेवर स्थिर झाली होती. पुढे जाऊन त्यांनी त्यांना विचारले, का हो, असे कसे चिकटून राहिलात? तेव्हा ती बंदिस्त भूते म्हणाली, काय झाले काही कळत नाही. आम्ही येरझऱ्या करत होतो, अचानक भूमीकडे खेचलो गेलो आणि कायमचे चिकटून राहिलो. या अरण्यात कोणीतरी सिद्धयोगी आला असेल, त्याचेच हे काम असावे. मग वेताळाने पाठविलेल्या भूतांनी पर्वत व अरण्य यात हिंडून शोध सुरू केला. ती गावातही आली. दुरून दुरून ती गुप्तपणे पाहत चालली. तो त्यांना मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिद्धासन घालून बसलेला दिसला. रात्री सुद्धा त्याच्या भोवती प्रकाश पसरला होता. मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यातले एक भूत पुढे होऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले, स्वामी, या भूतांना तुम्ही उगाच कशासाठी अडकवून ठेवले? कृपा करून त्यांना मुक्त करा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी तुमच्या वेताळाला भीत नाही. त्याला सांगा, तुझी भूते मी सोडणार नाही. भूते म्हणाली, स्वामी, आगीशी खेळू नका, तुमचे भले होणार नाही. वेताळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देवदानव सुद्धा पळून जातील. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुम्ही उगाच बडबड करू नका. येऊ दे वेताळाला, पाहतो किती बलिष्ठ आहे तो. बरे बरे पाहाच आता. असे म्हणून ती वेताळाकडे गेली. त्याला नमन करून म्हणाली, महाराज, आपल्या भूतांना एका योग्याने अडकवून ठेवले आहे. तुमचे सुद्धा अशीच गत करीन, अशी धमकी त्याने दिली. ते ऐकून वेताळ संतापला. सर्व भूतांची प्रचंड सेना घेऊन त्या भयान रात्री मच्छिंद्रनाथाकडे आरडाओरडा करीत निघाला. मग सर्व भूतगणांसह वेताळाला पाहताच मच्छिंद्राने विभूतीची एक रेषा आपल्या भोवती काढली. वज्रास्त्र मंत्राचा जप करून आपल्या मस्तकावर मंतरलेले भस्म लावले. तिकडून भूतांची भयंकर मारा केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. शस्त्रास्त्रे मध्येच थांबून परत गेली. भूतांचे मुख्य जे 8 जण होते ते स्मशानातले वृक्ष उपटून त्याच्यावर फेकू लागले, पण मच्छिंद्रनाथांना काहीही झाले नाही. सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले. मग पिशाच्यांनी दगड, लाकडे इत्यादी फेकली आणि त्यावर अग्नीचा वर्षाव केला. मच्छिंद्राने जलदास्त्र योजून सर्व अग्नी शांत केला. मग अग्निअस्त्र जपून त्याने भूतांभोवती जाळ उत्पन्न केला. भूते अग्नीला भिवून मध्येच अदृश्य होऊ लागले व समुद्राच्या पाण्याने अग्नी शांत करू लागली, पण आग विझेना. मग ती आकाशात उडाली. मच्छिंद्राने पर्जन्यास्त्र सोडून अग्नी थंड केला. भूते पुन्हा भूमीवर उतरली. लगेच मच्छिंद्राने सर्पास्त्र मंत्रून त्यांना भूमीवर खिळून टाकले. पण 8 भूतापती सर्पाशास्त्राला न जुमानता त्याच्या भोवती तरंगत राहून त्याला त्रास देऊ लागले. तेव्हा मच्छिंद्राने वज्र मंत्र म्हणून आपल्या संरक्षणासाठी मंत्रशक्तीनेच मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मालेमल, मुदकुंद व त्रिपुर असे 7 भयंकर दानव उत्पन्न केले. प्रत्येक भूतपर्तीशी त्यांचे तुंबळ मल्मयुद्ध चालू झाले. ती रात्र 1 दिवस व पुढची रात्र एवढा वेळ चालूच राहिले. त्यात असुरांचाही भयंकर उपयोग केला गेला, पण शेवटी 7 दानवांनी भूतपतीचा पराभव केला. ते गुप्त झाले. अंतराळातून 8वा वासवासराशी भिडत होता, पण वासवासराचा त्याच्या छातीवर छेद होऊन तो मूर्छित पडला. त्यावेळी मच्छिंद्राने वासवास्त्र आवरून वाताकर्षण अस्त्र फेकले. त्यामुळे तो व इतर 7ही भूतापती समोर येऊन तडफडत पडले. सगळे घाबरले व 8ही जण आपसात म्हणाले, आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही. मच्छिंद्रनाथाला शरण गेले व म्हणाले, महाराज, तुमच्या प्रतापाची सीमा झाली. आमचे प्राण वाचवा, नाहीतर आम्ही कुठल्या तरी वाईट स्थितीला जाऊ. आपण जे सांगाल ते कार्य करू, आम्हाला सोडवा. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी शाब्रविद्या ह्या काव्यमय मंत्र ग्रंथ रचिला आहे.
त्यातील मंत्रांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य मिळाले पाहिजे. कोणीही जो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यावर भूतपतीने मान्यता दिली. मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार, अभ्युस्थान व जपविधी सांगून ग्रहण काळात त्यांचे अनुष्ठान केल्यास ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली. मंत्रानुष्ठानच्या वेळी भूतबली कोणते द्यावे तेही सांगितले. त्यानंतर 8 कोटी भूते भूमीवर प्रकट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली. त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने मुक्त केले. मग अष्टभूपतींनी सर्व भूतांस अशी समज दिली. मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास तुम्ही न चुकता सहाय्य केलेच पाहिजे. नंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले, आणखी एक वर द्या. आपल्या युद्धाची कथा जो संग्रही ठेवील, वाचील, त्याच्यावरचे संकट दूर करावे, त्याचे व त्याच्या कुटुंबाचे रक्षण करावे. मला वचन द्या. सर्व भूतांनी व त्यांच्या प्रमुख भूतपती व वेताळ यांनी ते मान्य केले व सर्वांनी मच्छिंद्राला विनम्र भावाने नमन करून स्वस्थानी प्रयाण केले. अशा प्रकारे वेताळासह सर्व भूत पिशाच्यांना वश करून 12 मल्हाराचे दर्शन देऊन मच्छिंद्र कालिका देवीच्या दर्शनासाठी निघून गेला. बघा, हे तुम्हाला मी 5व्या अध्यायाचा भावार्थ सांगितला. खूप खूप सुंदर असा भावार्थ आहे याचा. कारण हा जर अध्याय वाचला तर आपल्या घरात जो काही भूतांचा संचार असतो तो थांबतो आणि जे काही पुढे जाऊन पण आपल्या घरात भूत किंवा असं बाहेरचं जे काही बाहेरची बाधा येणार असेल ती कधीच येणार नाही. जेव्हा तुम्ही घरात सतत या ग्रंथाचं अध्यायाचं पठण कराल तेव्हा तुमच्या घरामध्ये कसलेच दोष राहणार नाहीत आणि जे असतील ते पण निघून जातील. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नाही ना, तुम्ही फक्त हा जरी अध्याय वाचला तरी तुम्हाला बघा याचा नक्की अनुभव येईल आणि तुमच्या घरात भूत पिशाच किंवा एखादी वेड लागला असेल किंवा त्यालाच भूताने पिशाचला असं म्हणतात ना, तसं झालं असेल काही, तर ती व्यक्ती खरंच ह्या अध्याय वाचून किंवा त्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा अध्याय वाचत असाल तेव्हा त्या व्यक्तीला तुमच्या शेजारी बसवा, ऐकवा तो अध्याय. बघा, त्या व्यक्तीमध्ये नक्की फरक पडेल आणि तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण होईल. तर जास्तीत जास्त लोकांनी हा अध्याय वाचावा अशीच मी स्वामीचरणी नवनाथचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर ही छोटीशी माहिती आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.